नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर. आपण आलो आहोत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जिथे मिरचीची लागवड केलेली आहे. परंतु या शेतकऱ्याने पारंपरिक शेती जी धान आहे ते सोडून नफा होईल म्हणून ह्या प्रकारे मिरचीची लागवड केली. परंतु तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वातावरणाच्या लहरी परिणामामुळे या मिरचीला चुरडा आणि लाल्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हवामानामध्ये बदल झाला, त्याच्यामुळे चुरडा निर्माण झालेला आहे आणि लाल्या रोग लागलेला आहे. एकीकडे शेतकरी असा संकटात फसला आहे की कीटकनाशकाचे भाव वाढलेले आहेत, खताचे भाव वाढले आहेत आणि बाजारात जेव्हा जातो तर त्याला मालाचे भाव मिळत नाही. अशा दुहेरी संकटामध्ये हा शेतकरी फसलेला आहे. या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊया. भाऊ, तुमचं नाव काय आहे आणि काय समस्या आहे? लोकेश रमेश मावतुरे, मी राहणार पाडडोंगरी. मिरचीची समस्या आहे. आम्ही 2 वर्षापासून मिरची लावत आहोत. मिरचीला रेट नाही राहत बरोबर. सुरुवातीला 100 रुपये होता आणि आता 10 रुपयावर मिरची आलेली आहे. शेतकरी सर्व संकटात आहेत आणि कीटकनाशकाचे भाव खूप वाढलेले आहेत. शेती काही परवडत नाही आहे मिरची. तरी सरकारची मागणी आहे. कीटकनाशक महाग झालेली आहे, मिरची काही परवडत नाही आहे. तरी पण मिरचीला भाव नाही राहत. तरी आम्ही शेतकरी काय करावं, संकटात आहोत सर्व शेतकरी. तुम्ही पाहू शकता शेतकरी कसा दुहेरी संकटामध्ये आहे. एकीकडे सरकारचे ध्येय धोरण चुकीचे आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांना परवडत नाही. दुसरीकडे बाजारात भाव नाही. जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघतो तेव्हा भाव नसते आणि जेव्हा शेतकऱ्याकडे माल नसतो तेव्हा भाव वाढतात. आता काही दिवसापूर्वी मिरची ही 100 रुपये किलो बाजार भावात होती, परंतु आता जसा शेतकऱ्याने बाजारामध्ये दिला तर 10 रुपये किलो भाव झालेला आहे. हेच नाही तर 8 रुपये, म्हणजे तोडणंही परवडत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जगावं तरी हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे.